नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे राईस बॉल सूप। त्याकरिता इथे मी तांदळाचं पीठ घेतलं 1 वाटी, शिमला मिरची घेतलाय, गाजर, मक्याचे दाणे, कोबी, तीळ आणि बटर। आता वळूया कृतीकडे। मी आता गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये मी तेल घालत आहे। आता यामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट घालत आहे। साधारण 1.5 चमचा इतकं मी घेतलेलं आहे। तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकं तुम्ही घालू शकता। त्याचबरोबर इथे मी कांदा आणि लसणाची पेस्ट घालत आहे। आता ही व्यवस्थित परतवून घेऊया। आता सगळे इंग्रेडिएंट्स यामध्ये घालून घेऊया। मी कोबी घालत आहे, गाजर घालत आहे, मके घालत आहे आणि शिमला मिर्च घालत आहे। ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता चवीनुसार मी मीठ घालत आहे याच्यामध्ये। आता या भाज्या आपल्याला हाय फ्लेमवर परतवून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये मी साधारण 1 चमचा इतका टोमॅटो सॉस घालत आहे आणि सोया सॉस घालत आहे मी साधारण 1.5 चमचा। आणि सगळं व्यवस्थित भाज्या मिक्स करून घेते। आपली स्टफिंग तयार आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। मी टोप ठेवलाय, त्यामध्ये अर्धा वाटी इतकं मी पाणी घालत आहे। 1 वाटी पिठाला मी अर्धा वाटी इतकं पाणी घातलं आहे। आता यामध्ये मी थोडंसं बटर घालत आहे। बटर ऐवजी तुम्ही तूपही घालू शकता। पाण्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी हा तांदळाचं पीठ घालत आहे। आता हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याला मी गॅस बंद करून 5 मिनिटं झाकून ठेवते। आता 5 मिनिटं झाल्यात आणि मी स्टीमवरनं काढते। आता आपण हा पीठ मळून घेऊया। मी एक प्लेट घेतले, आता त्यामध्ये हा सगळं पीठ काढून घेते। मी थोडंसं मीठ घालत आहे याच्यामध्ये। आता हा मीठ सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते। आता थोडंसं मी पाणी घालत आहे याच्यामध्ये आणि हा मळून घेते। अशा प्रकारे हा मी पीठ मळून घेतलेला आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। आता यातला मी थोडंसं पीठ घेते, हाताला मी पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित त्याला गोळ करून घेते। आता दोन्ही हातांमध्ये याला प्रेस करायचंय, तळ हाताने। आपण मोदकाला पारी करतो तसं करायचंय। अशा प्रकारे पारी करून घ्यायची आहे। आता यामध्ये मी हे स्टफिंग भरत आहे। आता याला अशी फोल्ड करून घेते आणि याला असं पॅक करते इकडनं। असा करंजीचा आकार दिलेला आहे। अशा प्रकारे मी सगळे स्टफिंग्स भरून घेते। अशा प्रकारे सगळे मी बनवून घेतलेले आहेत। आता वळूया पुढच्या कृतीकडे। मी एक चाळण घेतलंय, त्याला मी बटर लावून घेतलंय। आता हे सगळे यामध्ये ठेवून मी स्टीम करून घेणार आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता ही चाळण मी यावरती ठेवते आणि त्याला झाकून ठेवते। साधारण 10 मिनिटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहे। आपले राईस बॉल स्टीम होता तोपर्यंत सूप करून घेऊया। मी पॅन ठेवलाय, त्यामध्ये मी तेल घालत आहे।
1.5 चमचे इतकं आलं लसूण मिरची पेस्ट घालत आहे. त्याचबरोबर 1 स्पून इतकं मी कांदा आणि लसणाची पेस्ट घालत आहे. आता व्यवस्थित परतवून घेते. आता माझ्याकडे ज्या भाज्या आहेत त्या मी घालत आहे. कोबी घालत आहे, शिमला मिर्च घालत आहे, गाजर घालत आहे. आता हे आपण परतवून घेऊया. तर मी यामध्ये टोमॅटो केचप घालत आहे. 2 चमचे इतकं मी सॉस घालत आहे आणि सोया सॉस घालत आहे, साधारण 1 चमचा. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते. आता पाणी घालत आहे. तुम्हाला जितकं सूप हवं असेल तितकं तुम्ही पाणी घालू शकता. आता चवीपुरती मीठ घालत आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण राईस बॉल आपले चेक करून घेऊया. तयार झालेले आहेत. सूपला छान उकाळी आलेली आहे. आता यामध्ये मी कॉर्नफ्लॉरची स्लरी घालत आहे. आता याला 5 मिनिटं उकळून घेऊया. आता यामध्ये मी अजिनोमोटो घालत आहे. तर हे पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे जे बनवलेले आहेत ते मी यामध्ये घालत आहे. तर छान आपली एक उकाळी आली की आपली डिश तयार आहे. आता थोडेसे मी तिळे घालत आहे यामध्ये. आपली डिश तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊया.